राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी पक्षातर्फे नुकतीच महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू केली आहे। हा व्हॉट्सअप नंबर आहे 9861717171। या नंबरवर राज्यातील सर्व शासकीय योजनांची माहिती या व्हॉट्सअप नंबरवर दिली जाईल। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा सन 2024-25 सालचा अर्थसंकल्प सादर करताना ज्या घोषणा जाहीर केल्या त्या संपूर्ण घोषणांची माहिती या एका फोन नंबरवरती मिळू शकते। या व्हॉट्सअप नंबरला हाय केल्यानंतर लगेचच आपली भाषा, जिल्हा, मतदारसंघ, लिंग इत्यादी माहिती आपल्याला फीड करायची आहे। ज्या योजनेची माहिती हवी असेल त्या योजनेचं नाव टाईप करायचे आहे। तसेच मदत हा पर्याय निवडायचा आहे। त्यानुसार पर्यायाची पुष्टी करण्यात येईल। आपली तक्रार ही सेंट्रलाइज कॉल सेंटरला सरळ जाते। या कॉल सेंटरच्या माध्यमातून ज्या माता भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेचा फॉर्म भरण्यासंदर्भात काही अडचण येत असेल अशा प्रकारच्या तक्रारीचा व्हॉट्सअप या नंबरवरती केला तर महिला जर ठाणे शहरात जिल्ह्यातील असतील तर जिल्हाध्यक्ष या नात्याने मला सेंट्रलाइज कॉल सेंटरमधून कळेल। 15 मिनिटात मेसेज येतो आणि मग आमचा राष्ट्रवादीचा स्थानिक कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती त्या तक्रारदार महिलेला फॉर्म भरायला जर काही अडचण येत असेल तर ती अडचण आम्ही दूर करतो। अशा प्रकारे ज्या विविध योजना आहेत त्या योजनांची संपूर्ण माहिती महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप नंबरमध्ये दिलेली आहे। तर तमाम ठाणेकरांच्या मदतीसाठी व सेवेसाठी तत्पर हजर राहावे अशी माहिती यावेळी महाराष्ट्र प्रदेश आनंद परांजपे यांनी दिली आहे। ते शासनाचा निधी रिक्षा घेण्यापर्यंत ही सर्वतोपरी मदत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने करण्यात येईल। माझी आपल्यातर्फे ठाणेकरांना विनंती आहे की हा जो महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर पक्षाने 9861717171 ही सुरू केलेला आहे। याचा जास्तीत जास्त लाभ ठाणेकरांनी घ्यावा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा हा ठाण्यातल्या नागरिकांच्या सेवेसाठी सदा तत्पर आणि हजर आहे। मला जी माहिती माध्यमांना द्यायची होती महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन बद्दल ती मी दिलेली आहे। आम्ही याबाबतची विनंती पक्षाला केलेली आहे की जसं पोलिसांची हेल्पलाईन आहे की आपण 100 नंबरवर करतो, ॲम्ब्युलन्ससाठी आहे, तसं एखादी दुर्घटना माझ्या माता भगिनीबरोबर होत असेल तर ती देखील प्रोव्हिजन याच्यामध्ये करावी अशा प्रकारची विनंती सर्व जिल्हाध्यक्ष आणि महिला जिल्हाध्यक्षांनी पक्षाकडे आम्ही केली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। सरकारच्या विविध शासकीय योजनांमधून महिलांच्या उद्धाराचे कार्य होत असतानाच ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने महिला विकास परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना जनकल्याण स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे। महिलांना संसाराचा गाडा हाकण्यासाठी या मोफत जनकल्याण डिस्काउंट कार्डचा हातभार लागणार आहे। रविवारी 1 तारखेला नौपाडा येथील भगवती शाळेच्या मैदानामध्ये सायंकाळी 5 वाजता या कार्डचं वाटप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते होणार आहे। शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली। जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील सर्व महिला भगिनी सदस्यांना देण्यात येणाऱ्या जनकल्याण कार्डच्या माध्यमातून महिला भगिनी स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी दिलेल्या दुकानांच्या यादीमधून ज्या दुकानात खरेदी करतील तिथे त्यांना 15 ते 50% विशेष सूट मिळणार आहे।
या आस्थापनांच्या यादीत साड्यांची 9, ड्रेस मटेरियल 18, मेन्सवेअर 12, किड्सवेअर 3, स्टील आणि क्रॉकरी 9, ज्वेलरी घडणावळ 8, कॉस्मेटिक इमिटेशन 6, फुटवेअर 3, मोबाईल, IT स्टेशनरी, पर्सेस, बॅग, फर्निचर, खेळणी, युनिफॉर्म, मेडिकल स्टोअर्स अशा एकूण विविध दुकानांचा समावेश आहे. ठाणे शहरातील सर्व घटकातील गरजू महिलांना हे कार्ड वर्षभर वापरता येणार असून त्याचे नंतर नूतनीकरणही करता येऊ शकतं, असे यावेळी आमदार संजय केळकर यांनी सांगितले. आमच्या माता भगिनींसाठी, नारी शक्ती, मातृशक्तीसाठी या ठाणे शहरामध्ये एक आम्ही स्कीम आणली आहे. स्कीम म्हणण्यापेक्षा एक उपक्रम म्हणता येईल, कारण की जनकल्याण कार्डच्या माध्यमातून एका बाजूला व्यापाऱ्यांनी कमी नफा घेऊन आम्हाला सवलत द्यावी आणि आमच्या मातृशक्तीला, महिला शक्तीला बचत मिळावी, या दृष्टीने आम्ही अपील केलं होतं आस्थापनांना. आणि 80 आस्थापनांनी की ज्याच्यामध्ये साडीपासून ते कॉस्मेटिकपर्यंत अनेक प्रकारच्या आस्थापनांनी मान्य केलं आहे. आणि 15% ते 20%, 25%, काही ठिकाणी 50%पर्यंत हे कार्ड, जनकल्याण कार्ड जे आहे ते दाखवल्यानंतर त्यांना ही सवलत उपलब्ध होणार आहे. महिला विकास परिवार ही आमची महत्त्वाची संस्था आहे की ज्याच्यामध्ये हजारो महिला सदस्य आहेत आणि या महिला विकास परिवारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध प्रकारचे आम्ही उपक्रम राबवतो आणि त्याच्यातलाच हा एक भाग असून याचं 1 सप्टेंबरला भगवती मैदानात संध्याकाळी 5 वाजता आम्ही या जनकल्याण कार्डचं ज्या महिलांनी हे महिला विकास परिवारचा फॉर्म भरलेला असेल, केवळ फॉर्मच आहे, कुठल्याही प्रकारची त्याला सपोर्टिंगची गरज नाही, त्या महिलांना हे जनकल्याण कार्ड देण्यात येणार आहे. आणि एक प्रकारचे हे पाठबळ देण्याची भावना आहे, सहकार्याची भावना आहे. आमच्या मातृशक्तीला याच्यातून बचत व्हावी ही एक भावना आहे आणि व्यापाऱ्यांना देखील अपील करून त्यांनी कमी नफा घेऊन यांना मदत करावी, अशा प्रकारची ही भावना आहे. कारण आम्ही 4 सूत्र आहेत की एकीकडे सुरक्षा, सुविधा, सेवा आणि स्वयंरोजगाराकरता जे म्हणून करता येईल ते गेल्या 3 वर्षापासून, म्हणजे महिला विकास परिवार जो आम्ही स्थापन केला तेव्हापासून हे काम जे आहे ते करतो आहोत. भारतीय तिरंदाजाचे कौशल्य वाढवण्यासाठी तिरंदाजीत भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्यात यश मिळवून देण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ठाणे येथे ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र सुरू होणार आहे. या केंद्राची आमदार प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली व तेथील कामाचा आढावा घेतला. पद्मश्री सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. सदर कार्यक्रमास तिरंदाजीमधील खेळाडू, प्रशिक्षक, इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तिरंदाजी प्रशिक्षण केंद्रासाठी महानगरपालिकेच्या रिक्रिएशन ग्राउंडच्या आरक्षित भूखंडावरती दामजी शामजी या विकासकाकडून सुमारे 10 कोटी रुपये खर्च करून आपण हे प्रशिक्षण केंद्र तयार केले आहे. महापालिकेकडून यासाठी एकही रुपया खर्च करण्यात आला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून हे तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र साकार होत असून ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे तर MMRD क्षेत्रातील हे पहिले प्रशिक्षण केंद्र आहे. केवळ ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर इतर शहरातील देखील खेळाडू या ठिकाणी येतील. ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी व खेळाडूंच्या पालकांना तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. आमदार प्रताप सरनाईक यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार हे प्रशिक्षण केंद्र आता सुरू होणार आहे. केवळ महाराष्ट्रातील प्रतिनिधित्व करणारे खेळाडू नाही तर देशातील प्रतिनिधित्व करणारे खेळाडू या केंद्रातून घडतील. भविष्यात या केंद्रातून ऑलिम्पिकमध्ये खेळाडू जाऊ शकतील अशी आशा आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजनाचे थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारांमध्ये 100% सूट लागू करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी दिली आहे. ही योजना 1 सप्टेंबर 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत लागू राहील. वरील योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावरील प्रशासकीय आकारांमध्ये 100% सूट सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बिल धारकांनी पाणीपुरवठा देयके जमा केली असतील
अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच ही योजना व्यावसायिक संयोजनधारकांना लागू असणार नाहीत. जे नागरिक 1 एप्रिल 2025 आपली थकबाकी रक्कम प्रलंबित ठेवणाऱ्या खातेदारांवरती जप्ती कारवाई तात्काळ प्रस्तावित करून संबंधितांचे नळ संयोजने खंडित करणे, मीटर रूम सील करणे, पंप जप्ती करणे अशी कारवाई होईल, असं आयुक्तांनी यावेळी नमूद केलं. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रभाग समिती स्तरावरती माहिती फलक लावण्यात यावेत व सदर योजना प्रभावीपणे राबवावी अशी सूचना आयुक्तांनी केली आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव यांनी केले आहे. महाविकास आघाडीचे नेते जे उद्या जोडे मारो आंदोलन करणार आहेत ते पंडित जवाहरलाल नेहरू, सोनिया गांधी, राहुल गांधी यांना जोडे मारणार का? कारण यापूर्वी देखील त्यांच्याकडून जे काही देशातील स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा महत्त्वाच्या व्यक्ती असतील त्यांचा अवमान झाला, त्यानंतर त्यांनी देखील माफी मागितली होती. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतर सुद्धा जर ही जोडे मारो आंदोलन करणार असतील तर त्यांनी पहिले त्यांच्या स्वतःच्या वरिष्ठ नेत्यांना जोडे मारावे. केशव उपाध्याय यांनी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी बोलताना यावेळी सांगितले. या महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाच्या विरोधात उद्या भारतीय जनता युवा मोर्चा देखील आंदोलन करणार आहे. खरं म्हणजे उद्या महाविकास आघाडी जोडे मारो आंदोलन करणार आहे. माझा त्यांना पहिला प्रश्न असा आहे की ते पहिले जोडे नेहरू, सोनिया गांधी आणि राहुल गांधी या तिघांना जोडे मारण्याचं पहिली सुरुवात करण्याचं काम नाना पटोले, उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील किंवा शरद पवार गटाचे जे कोण नेते आहेत ते हे करणार का? कारण माफी मागणं हे काय पुरेसं नाही अशा पद्धतीची विधानं आज आली. माफी मागणं पुरेसं नसेल तर मग पंडित नेहरूंनी माफी मागितली होती. डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांचा अत्यंत वाईट शब्दात उल्लेख केल्याबद्दल. सोनिया गांधी यांनी माफी मागितली होती की शीख समाजाचं सामुदायिक हत्याकांड ज्यावेळी राजीव गांधी यांच्या निधनानंतर झालं त्याच्याबद्दल. आणि राहुल गांधी तर दस्तूरखुद्द कोर्टात माफी मागितली. जर माफी मागणं पुरेसं नसेल तर या 3 नेत्यांना पहिले जोडे मारून तुम्ही सुरुवात करणार का, असा माझा पहिला प्रश्न महाविकास आघाडी सरकारला. असं आहे की भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जातील, त्यांना आदरांजली वाहतील, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील आणि त्यानंतर महाविकास आघाडीला प्रश्न विचारेल की 2.5 वर्षामध्ये नेमकं तुम्ही काय केलं. विशालगडावरती आक्रमण हटवणं सुरू होतं त्यावेळी तुमची भूमिका का होती. वर्षानुवर्ष काँग्रेसच सत्तेवरती या राज्यात आहे तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरती वेगळ्या प्रकारची अतिक्रमणं झाली. अनेक गोष्टी नाही करता येणं शक्य असून त्यांनी केल्या नाही. त्याबद्दल तुमचं शिवप्रेम हे बेगडी आहे का? कर्नाटकातला शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला गेला त्यावेळी तुमची भूमिका नेमकी काय होती? नेहरूजींबद्दल अत्यंत वाईट भाषेत छत्रपती शिवाजी महाराज बोललेत, तुमची भूमिका आता ढोंगीपणाची काय आहे? या प्रकारचे प्रश्न युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित करतील. मी तुम्हाला तेच म्हणलं की खरं म्हणजे घडलेली मालवणची घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि या घटनेमध्ये जी शिक्षा करायची असेल, जो दोषी असेल त्याबद्दलची सर्व पावलं सरकार उचलेल. समिती नेमली आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण ज्या पद्धतीचं अत्यंत घाणेरड्या स्तरावरचं राजकारण महाविकास आघाडी सरकारचे 3 पक्ष करतायत, या तिन्ही पक्षांना जनतेसमोर जाण्यासाठी कोणताही मुद्दा नाही. कारण 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारचं अनैतिक ज्या पद्धतीचं सरकार महाराष्ट्रात होतं त्या 3 अनैतिक घटक पक्षाने एकत्र येऊन केलेल्या सरकारमधून एकही काम त्यांना ठामपणे सांगता येत नाही. आणि हे काम सांगता येत विकासाचं काम, सगळे प्रकल्प ठप्प झाले होते. महाराष्ट्राची ओळख 100 कोटीची खंडणी गोळा करणारा महाराष्ट्र आणि विकासाचे कोणतेही प्रकल्प नाहीत. मुख्यमंत्री कधी घराच्या बाहेर पडत नाहीत. अशा प्रकारची महाराष्ट्राची ओळख त्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारची होती. या उलट युती सरकारने अनेक विकासाचे प्रकल्प आणले. ते विकासाचे प्रकल्प दृश्य स्वरूपात दिसायला लागले आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाचा कोणताही अजेंडा महाविकास आघाडीकडे नाही. त्यांना तो ठेवता येत नाही आणि म्हणून नकारात्मक महाराष्ट्रातलं वातावरण पेटवण्याचा, महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण करण्याचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडी प्रयत्न करते. हे गेल्या 15-20 दिवसातल्या घटनांवरून आपल्याला दिसून येते. ठाणे जिल्ह्यात लागोपाठ येणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका व ईद ए मिलादच्या मिरवणुका शांततेत संपन्न व्हाव्यात यासाठी पोलीस, महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या आहेत. तर नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केले. गणेशोत्सव, विसर्जन मिरवणूक व ईद ए मिलादच्या मिरवणुकीसंदर्भात जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा प्रशासन, पोलीस व महानगरपालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता,
कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या उपाययोजना, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, विसर्जन स्थळाच्या सुविधा याबद्दल सर्व पोलीस आयुक्तालय व महानगरपालिकाकडून सविस्तर माहिती घेतली. सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी. महिला, बालके यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागाने घ्यावी, असंही देसाई यांनी यावेळी म्हटले. तसेच लेझर लाईटबाबत आपल्या स्तरावरती योग्य तो निर्णय घ्यावा. विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आवाजाची मर्यादा मोडली जाते. प्रकृतीला इजा होईल अशा प्रकारे आवाजाचा डेसिबल वाढवू नये याची दक्षता घ्यावी. तसेच या उत्सवामध्ये कोणतीही आडकाठी आणू नये असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. आज ठाणे जिल्हा प्रशासनाची गणेश उत्सव पूर्वतयारीच्या आढाव्याच्या अनुषंगानं मी बैठक घेतलेली होती. माननीय लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले आणि महसूल, नगरपालिका, आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा आणि पोलीस या प्रमुख सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी आजच्या बैठकीला या ठिकाणी होते. काही महत्त्वाच्या सूचना मी या ठिकाणी प्रशासनाने दिलेल्या आहेत. त्याच्यात अत्यंत महत्त्वाचा की महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागातले सुद्धा जे प्रमुख मिरवणूक मार्ग आहेत, गणेश आगमनाची आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघतात, त्या 100% खड्डेमुक्त हे रस्ते ठेवण्याचे आदेश आजच्या बैठकीमध्ये मी दिलेले आहेत. त्याचबरोबर ज्या प्रमुख रस्त्यांच्या बाजूचे नाले आहेत, जे नाले भरून त्याचं पाणी मिरवणूक मार्गाच्या रस्त्यावरती येतं आणि त्याच्यामुळं मिरवणुकीला अडथळा होतो, त्या नाल्यांची तातडीनं सफाई करणं आणि पाणी पाऊस मिरवणुकीच्या दरम्यान किंवा मिरवणुकीच्या अगोदर आला तर ते वाहून गेलं पाहिजे नाल्यातनं पाणी, या दृष्टीनंच्या सूचनासुद्धा आजच्या बैठकीमध्ये मी दिलेल्या आहेत. 24/7 विद्युत पुरवठा सुरळीत राहील या दृष्टीनं सुद्धा MSEBच्या अधिकाऱ्यांना तसे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. जी मेंटेनन्सची कामं आहेत, मग ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स असेल, मेन लाईन मेंटेनन्स असेल, सर्व्हिस लाईन मेंटेनन्स असेल, ती पूर्ण गणेश उत्सवाच्या अगोदर पूर्ण करून घ्या, अशासुद्धा सूचना आज या ठिकाणी आपण MSEBला दिलेल्या आहेत. मोठी मंडळं आहेत जिथं गर्दी होते, मुलींची, महिलांची देखावे बघायला, गणेश दर्शनाला, अशा ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्याचे सुद्धा आदेश आजच्या बैठकीत मी पोलीस प्रशासनाला दिलेले आहेत. प्लेन क्लोथ्समधले जे आमचे कर्मचारी असतात त्यांनीसुद्धा तिथं गस्त घातली पाहिजे. मुलींना, महिलांना कुठलीही छेडछाडीचा प्रकार, चेन स्नॅचिंगचा प्रकार, पर्स स्नॅचिंगचा प्रकार कुठेही घडणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्याचे आदेश सगळ्या पोलीस आयुक्तांना आणि बाकी सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी आपण आज दिलेले आहेत.